माझा घेवडा आता भाजून झाला आहे, त्याला बघा काळे फोड आलेले आहेत. आता तो उतरून घ्यायचा आणि मग कालवण फोडणीला टाकायचं. सर्वप्रथम आपण तेल ओतूया तव्यामध्ये. ते झालं की तव्यामध्ये कढीपत्ता टाकूया. कढीपत्ता झाला की आपण जिरे, मोहरी आणि हळद, हळद आणि घेवडा, आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण मसाला टाकूया. हा मसाला चांगला भाजून द्यायचा. बरं का मंडळी, माझा आता घेवडा चांगला भाजून झाला आहे मसाल्यामध्ये. आता मी घाटी मसाला झणझणीत सातारी 2 चमचे टाकते. तुमच्याकडे जो जसं असेल, मालवणी मसाला नाही तर आगरी मसाला, ज्यांना जसं मसाला त्यांच्या पद्धतीने वापरतात, त्यांच्या ह्याच्यामध्ये असेल घरामध्ये, तो टाकला तरी चालेल. असा भाजून घेतलं की नंतर आपण त्याच्यामध्ये पाणी ओतूया. पाणी ओतून झालं, घेवड्याच्या कालवणात जेवढे मेंबर्स असते तेवढं तुमच्या घरात तुम्ही पाणी ॲड करायचं तव्यामध्ये आणि हे नमक टाकायचं. सो माझं घेवड्याचं कालवण तयार. याला 5 ते 10 मिनटं ठेवायचं. घेवडा शिजला की गॅस बंद करायचा. सो बाय गाईज, सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू.